इकडे महाराष्ट्रातील 6वी आणि मराठवाड्याला मुंबईला जोडणारी 5वी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस आजपासून जालना ते मुंबई मार्गावरती धावणार आहे आणि या हायस्पीड ट्रेनचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं अयोध्येमधून झालेलं आहे। नव्या वर्षामध्ये ही गाडी 1 जानेवारीपासून प्रवाशांच्या नियमित सेवेमध्ये दाखल होणार आहे। मुंबई जालना ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे। ही ट्रेन जालना रेल्वे स्थानकातून पहाटे 5:05 सुटेल आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी 12 वाजता पोहोचेल। ही ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी 1:10 सुटेल आणि जालन्यामध्ये रात्री 8:30 वाजता पोहोचणार आहे। या ट्रेनला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक आणि ठाणे असे 4 थांबे आहेत। या गाडीचा नेमका मार्ग कसा असेल? जालन्यावरून निघालेली गाडी छत्रपती संभाजीनगरला थांबणार, त्यानंतर नाशिक रोड, कल्याण, ठाणे, मुंबई। आणि या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी आमच्याशी बातचीत केलेली आहे। काय म्हणालेले आहेत देवेंद्र फडणवीस आपण पाहूया। बरोबर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील आहेत। मराठवाड्यासाठी खूप महत्त्वाची बाब असणार आहे। एक स्वप्न होतं लोकांना इथलं की मुंबई दुपारपर्यंत गाठता येईल आणि त्याच दिवशी परत वापस येता येईल। मला अतिशय आनंद आहे की मराठवाड्याचं स्वप्न आज या वंदे भारत ट्रेनमुळे पूर्ण होत आहे आणि पुढे या ट्रेनची स्पीड वाढणारच आहे। म्हणजे मला तो दिवस दूर दिसत नाही ज्या दिवशी जालन्याचा, संभाजीनगरचा किंवा कुठल्याही मराठवाड्याचा माणूस या ट्रेनमध्ये सकाळी बसेल, दुपारी उतरेल, म्हणजे 12-12:30ला उतरेल, दिवसभर कामं करेल आणि रात्री परत येईल। लवकरच ती देखील व्यवस्था या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचं नेक्स्ट इंडस्ट्रियल डेस्टिनेशन हे जालना आणि संभाजीनगर आहे आणि त्याची कनेक्टिव्हिटी देशाच्या आर्थिक राजधानीशी होणं म्हणजे इथे उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा वाव मिळणार आहे। दुष्काळी पट्टा आहे, बेरोजगारीचं भरपूर मोठ्या प्रमाणावर इथे आहे। त्या दृष्टिकोनातून लातूरमध्ये फॅक्टरीमध्ये वंदे भारतचा एक तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केला। नाही, आता लातूरची कोच फॅक्टरी जवळपास तयार झालेली आहे आणि मध्यंतरी मी ज्यावेळेस माननीय रेल्वे मंत्र्यांकडे, आपले रेल्वे राज्यमंत्री आणि आम्ही गेलो होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की आता आम्ही लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत ट्रेन तयार करण्याचा निर्णय केला आहे। मग लवकरच ते देखील होताना दिसेल। फडणवीस साहेब, काही अर्थात त्याच्यामध्ये काही काळा डाग म्हणता येईल अशा प्रकारे काही विरोध होताना दिसतो, म्हणजे अगदी पत्रिकेमध्ये नाव नाही या अनुषंगाने देखील। ते ठीक आहे, म्हणजे साधारणपणे काय असतं बघा, प्रोटोकॉल प्रमाणे ती नावं टाकली जातात, ते काही आम्हालाही माहिती नसतं। आता समजा जालना आहे तर जालना जिल्ह्यातले जेवढे लोकप्रतिनिधी आहेत कुठल्याही पक्षाचे असो त्यांची नावं येतात। त्याच्यामुळे असं काही कोणाला टाळण्याचा विषय नाही। रेल्वे जरी मोदी सरकारने सुरू केली असली तरी राष्ट्रीय संपत्ती आहे, त्यामुळे जर कोणाचं नाव नसेल आणि ते आले तरी त्यांचं आम्ही स्वागतच करू। मी तर त्यांनाही आव्हान करेन त्यांनी यावं आमच्यासोबत, आपण सगळे सोबत प्रवास करू। किमान आपण कुठल्याही पक्षाचे असलो तरी एका ट्रेनने प्रवास करू शकतो, ही महाराष्ट्रातली स्थिती आहे। आता जलील चहा पिताना दिसत आहेत बाकीच्या सर्व नेत्यांबरोबर। नाही, त्यांना नाही, आमची तर त्यांना विनंती असेल त्यांनी संभाजीनगरला ट्रेनमध्ये बसावं आणि ट्रेनमधला चहा पित मुंबईपर्यंत जावं। बरं सर, 12 जानेवारीला पंतप्रधानांचं सोलापूरमध्ये काही आगमन होत आहे का? काय कार्यक्रम असतो? नाही, 12 जानेवारीला आता नाशिकचा कार्यक्रम फायनल झालेला आहे, बाकी सगळे कार्यक्रम अजून ठरायचे आहेत। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील आहेत। खास तुम्ही मराठवाड्यातले आहात म्हणून मराठवाड्यासाठी सबब आहे की खूप आनंदाचा हा क्षण आहे। पुढचं नियोजन काही दृष्टिक्षेपात आहे? नक्कीच मराठवाड्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी रेल्वेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे। कारण प्रामुख्यानं रेल्वे विभागाचं आणि आमच्या देशाच्या प्रधानमंत्री, आमचे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं महाराष्ट्राकडे लक्ष आहे। पुढच्या काळामध्ये अपूर्ण असलेले प्रकल्प पूर्ण करणे आणि नवीन प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देणे आणि ते वेळेच्या आत पूर्ण करणे हा आमचा उद्देश आहे। आणि आपण बघितलं असं की सोलापूरपासून तर धाराशिवपर्यंत नवीन रेल्वे मार्गाची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली आणि भूसंपादनाचं काम सुद्धा सुरू आहे। नागपूर नागभीड या रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे। वर्धा, यवतमाळ, नांदेड या रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे। पाचोरा, जामनेर या मार्गाचं काम सुरू आहे। ह्या नवीन रेल्वे सांगतो, पण त्याशिवाय 90% काम या देशामध्ये इलेक्ट्रिफिकेशनचं पूर्ण झालेलं आहे आणि ते 2023 पर्यंत आम्हाला हे काम पूर्ण करायचं आहे।
याशिवाय आता काही जे नवीन काही प्रकल्प आहेत ते जे आता हाती घेतले त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध करून दिला आहे. आज मराठवाड्यामध्ये एक वंदे भारत सुरू झाली, ही आज जालन्यापर्यंत आहे. इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झाल्याच्या नंतर ही आम्हाला नांदेडपर्यंत वाढवावं लागणार आहे. कदाचित पूर्ण झालं तर सिकंदराबादपर्यंत सुद्धा वंदे भारत वाढवल्या जाईल आणि त्यामुळे एकूणच मराठवाडा आणि या साऊथ सेंट्रल रेल्वेसाठी एक अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे. एकूणच कुठेतरी मराठवाड्याची दुष्काळी ओळख रेल्वेच्या माध्यमातून पुसण्याचा कार्यक्रम या वंदे भारत रेल्वेच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचंच एक पाऊल आपल्याला हे म्हणावं लागेल. कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.